बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की लेकरं उठले की लगेच रडायला चालू करतात, पण माझी श्राऊ उठल्या उठल्या मस्त मस्ती करते, हसत असते आणि उठली की पहिल्यांदा मामाला उठवायला जाते. आता ती मामासोबत खेळत होती, तोपर्यंत म्हटलं आपण आपलं काम आवरून घेऊया. मस्त गरमागरम चहा बनवला आणि त्यासोबत खारीचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट लागतं. आता उशीर पण झाला होता, तर लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेतली. छान असा स्वयंपाक बनवून घेतला. तोपर्यंत श्राऊ मात्र खेळतच होती. म्हटलं आता तिच्यासाठी गरमागरम उत्तप्पा बनवून घेऊयात. आणि मी इकडं उत्तप्पा बनवतच होते, तोपर्यंत इकडं मामासोबत तिने मस्त सोयाबीन आणि पोळी खायला चालू केली होती. आता त्यांनी तिला जीव घातलं. म्हटलं माझा बराचसा टायमिंग रिकामा होता आणि या टायमिंगमध्ये काय करायचं हाच विचार करत होते. आज केस धुतले होते म्हणून एकदम सिल्की सिल्की झाले होते. गुलाबाला छान फूल आलं, तेच बघत होते. तेवढ्यात लक्षात आलं की आपलं तूप बनवायचं राहून गेलं. 8 दिवसापासून साय साचवलेली आहे आणि त्याचं तूप बनवायचं होतं. रेसिपी तर माहीत नव्हती. मामींना कॉल करून विचारलं आणि त्यांनी छान रेसिपी सांगितली. त्या पद्धतीने तूप बनवायला घेतलं आहे आणि खरंच खूप छान तूप बनवून झालं होतं. आणि जसजशी उकळी येत होती आणि जसं तूप बनत होतं तसं खूप भारी वाटत होतं की आपण काहीतरी नवीन ट्राय केलं आहे आणि ते खरंच झालं आहे. आणि एवढं वाटीभर तूप बनवून माझं रेडी झालं होतं. श्राऊचं मात्र इकडं मस्त कॅडबरी खायचं काम चालू होतं. आज पप्पांनी खूप सारा खाऊ आणलेला होता, त्यात सगळा गोड गोड भेटला म्हणून पोरगी एकदम जास्त खुश होती. आता मम्माला पण नव्हता जायचा, तिला एकटीलाच खायचा होता. चला हा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया उद्या आणखीन